तुझ्या पाठीमागनं. बघते सारं जग झोपलंय, कुणी जागा आहे का? का जागतंय? माझी एखादी सावित्रीची लेक जागी आहे का? संघर्ष करत आहे का आज बी? अशाच माझ्या म्हणजे या सावित्रीच्या लेकीच्या शोधात फिरत असते मी, नव्या वारसांच्या शोधात. मग मग सापडलं का कोणी? नाही ग, पण सापडल विश्वास आहे मला, म्हणून निघते मी या फोटोच्या फ्रेमच्या बाहेर. कष्ट वाया जाणार नाही. वय आता. पण तू का निघालीस या फोटोच्या फ्रेमच्या बाहेर? अगं तुझ्या पाठी मी बी निघाले. असं होय? म्हणलं पाहावंच कुठे जाते ते. आता तुझ्या पाठीमागनं निघाले, म्हणलं रोज अक्का निघते तेव्हा पाहावं ती रातच्याला कोणाला शोधते, कुठं जाते. आपल्यासारखे तात्या आणि साहेबी निघत असतील का ग पुतळ्याच्या बाहेर? अगं आणि शोधत असतील का कुणाला तरी? हा रमा, तुलाही असं वाटतं ना की आता निघालीच फोटोच्या बाहेर तू काहीतरी करूनच टाकावं? हो, ते बी वाटतं मला. अक्का मी लई दिवसापासून या रस्त्याला जाते, बघते तिथं असा चिखलगाळ पसरलेला आहे. नाही, मला याला साफ करावं लागेल. अगं चिखल रमा, रमा तू गाळ का उपसते? का तोडातेस तो चिखल आता? ते बघ, ते माझ्या साईबाबच्या रथाचा चाक आहे. बघ ना इथं मातीत कसं गळून पडलाय, चिखलात रुतून बसलाय. मला या चाकाला मुक्त करावं लागेल, या रथाला पुढे न्यावं लागेल. मला हा गाळ साफ करावाच लागेल. अगं रमा, इकडे हे या बाजूने येऊन बघ, कसं जाईल हा रथ. या रथाच्या दुसऱ्या चाकाची तर फार शक्लच आहे. साहेबांना हळद लई कष्ट लई त्रासलं, संकटांची नोंद हात कडे पिटवाना या रथाची काय अवस्था झाली. ते करते सगळं. सत्यशोधक समाजाचा ठिकाण आता काय करावं, मी काय शिकते? आणि ते सत्य सापडल्याचा आनंद ना क्षणाभंगूर असतो. तिथे रोज खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं चाललेलं असतं. भ्रम पसरलेला नसतं. म्हणून निघते मी या प्रेमच्या बाहेर, खऱ्या वारसाच्या शोधात. मला नाही असं बघ, आपण दोघी मिळून शोधून त्यांना सापडतील निश्चितच. निश्चितच सापडतील. अनेक वर्षांपासून हा विश्वास मी ढळूच दिला नाही. म्हणून तर विचारत होती मी तुला, अक्का तात्या आणि साहेबी निघत असतील का असंच रोज पुतळ्याच्या बाहेर शोधत असतील का आपल्या वारसदारांना? पुतळ्यामध्ये आणि फोटो
निळकू पाटलांची लाडाची लेक होती ना मी. हा हट्ट काय असते कधी कळलंच नाही बघा. माझी धाकटी बहीण गौरा संत आम्हाला तुम्ही जिंकली आहे ना आमच्या तिचं बी लग्न तू देशी धाडलं तिला. मग आईसारखं घरातली सारी कामं मीच करायला लागली. शेणाला जायचं, शेण आणायचं, घरचा स्वयंपाक सगळं आणि त्याचा उपयोग करत नाही. अच्छा बाबा झालं बाबा मला मुंबईला घेणार 9 वर्षाची असते तुमच्या मामानं आम्हाला मुंबईला आणलं नसतं तर तर माझ्या फोटोच्या शेजारी दिसली होतीस बाई तू. अगं अक्का मी कुठं मी असती ना तरी मी रामजी बाबांनी मला हुडकलंच असतं बघ. रत्न पारखी ना तुझी मामांजी रामजी सुभेदार. अगं त्यांनी आम्हाला बरोबर हुडकलंच होतं. तुम्हाला हुडकलं होतं म्हणजे तुमची गाठभेट झाली होती बाय. अगं होय ना. शेठजी आणि रामजी सुभेदार चांगले मित्र होते. काय सांगते म्हणजे रामजी सुभेदार बाबा आणि महात्मा ज्योतिराव फुले मित्र. बघ अगं रामजी सुभेदार बाबा पहिले आंबेडकर नव्हते, सपकाळ होते. जसे तुझे शेठजी ज्योतिराव, जसे माझे शेठजी ज्योतिराव फुले नाही गोरे होते. माहितीये तुला जेव्हा रामजी सुभेदार मिलिटरीमध्ये होते ना तेव्हा त्यांच्यातला शिक्षकाचा चांगला गुण हिरून त्यांना इंग्रजांनी शिक्षक म्हणून नेमणूक केली होती त्यांची. आणि मग जेव्हा ते पुण्याला यायचे तेव्हा मग त्यांची शेठजींची आणि त्यांची गाठभेट व्हायची. मामांजींची आणि शेठजींची म्हणजे तात्यांची. अगं बघ भास्करराव जाधव, गोपाळबाबा वलंकर आणि केळुसकर गुरुजी हे सगळे रामजी सुभेदार बाबांचेही मित्र आणि शेठजींचेही मित्र. असं आहे. अगं मी ओळखते नाही केळुसकर गुरुजींना. ओळखतेस? हो कारण साहेब जेव्हा मॅट्रिकची परीक्षा पास झालते ना तेव्हा याच केळुसकर गुरुजींनी साहेबांना स्वतः लिहिलेला बुद्ध चरित्र ग्रंथ भेट दिला होता. लई उपकार आहेत आमच्यावर केळुसकर गुरुजींचे. तेच आणि वलंकर गुरुजींनाही ओळखते. आम्ही बी आधी धोत्रे नव्हतो वलंकर होतो ते बी आमच्या नात्यात लागायचे. वय ओळखते की मी यांना. तेच केळुसकर गुरुजी. रमा केळुसकर गुरुजी माहितीये तुला? हो मला माहिती आहे. कोकणात अक्का आता असं बी ऐकलंय का केळुसकर गुरुजी ब्राह्मण होते. ते सांगणार होते मी तुला मला वाटलंच तुला असं वाटलं असेल. केळुसकर गुरुजी कोकणातले कुणबी समाजाचे. नंतर ते मुंबईत स्थायिक झाले. आणि मग शेठजी जेव्हा मुंबईला कधी आपल्या कामानिमित्त जायचे ना तेव्हा केळुसकर गुरुजींच्या घरी थांबायचे. सगळ्यांशीच मैत्री होती त्यांची. सगळ्या जाती धर्माच्या लोकांशी मैत्री होती. माणसांसाठी भांडायचं आणि माणुसकीसाठीच लढायचं. अक्का मला कधी कधी वाटतं बघ की साहेब आणि तात्या दोघं बी अक्षी एकसारखेच आहेत. म्हणजे दोघं बी बिलकुल एकसारखे माणसांवर प्रेम करणारे दोघे एकच जणू. तुला एक विचारू का ग? विचार. बस तू माझ्या साहेबांना कधी बघितलंय का ग? बरोबर लागलंय माझं. वय तू माझ्या साहेबांना बघितलंयस का कधी? भेटलीयस का त्यांना? तुझ्या साहेबांना? अगं तुझे साहेब 6 वर्षाचे होते तेव्हा गेले आणि माझ्या 7 वर्ष आधीच माझ्या जाण्याच्या शेठजी मला सोडून गेले.
पण शेठजी गेल्यानंतरही तू त्यांची चळवळ तेवढ्याच जोमाने सांभाळली, पुढे नेली. मला अडाणीला तर बाई हे जमलंच नसतं कधी, म्हणून साहेबांच्या आधीच गेली मी. साहेबांची चळवळ ऐन जोमात होती, तेव्हाच मी त्यांना सोडून दिली. लई खचले साहेब तेव्हा. आता पण तू बरं केलंस बरं, तू तात्यांची पूर्ण चळवळ सांभाळलीस. मला लई अभिमान वाटतं तुझं. माझ्याने बाई हे कधीच जमलं नसतं. रमा, तू खूप धीराची आहेस, खूप काही केलंस तू होतीस म्हणून साहेब सगळं करू शकले. बघ रमा, हा फातिमा की फातिमा, हो फातिमा सारखी दिसते. माझी जीवाभावाची मैत्रीण, माझी सती फातिमा. जीव द्यायला का नाही चालली? तो मारतो तिला. फातिमा, फातिमा, फातिमा. फातिमा, फातिमा, सोड मला. फातिमा नाही मी. तू कोण आहेस? कोण आहेस तू? मैं बानो, बिल्किस बानो. बिल्किस बानो, जीव द्यायला निघालीस? जिवंत आहे कुठे मी? लाश दौड़ रही है मेरी इधर उधर बस. काय झालं? काय झालं बिल्किस? सांग मला. त्यांना त्या सगळ्यांना मुक्त केलं, रिहा केला, बाइज्जत बरी कर दिया सबको. छूटने के बाद मिठाइयाँ खिलाई उनको लोगों ने, पैर छुए भगवान की तरह, फूल बरसाए, मालाएं चढ़ाई. उन गुनाहगारों को तो कुछ अफसोस नहीं था इस बात का, कोई पछतावा नहीं था. मानो जैसे बिल्किस के साथ कुछ हुआ ही नहीं. तरी तुम्हाला वाटतं मी जिवंत है? तुमको लगता है मैं जिंदा हूं? तो हूं मैं जिंदा, हाँ, और रहूंगी. समाज को सवाल पूछते हुए जिंदा रहूंगी मैं. मेरे को बताओ, या देशात दलित असणं, मुसलमान असणं गुन्हा है? क्या हमको जीने का अधिकार नहीं है? किराने मेरे तरफ. दूर हट, दूर हट, चल, दूर हट. Hey!
मिठाई खिला रहे मेरे को? हाँ? तुमको क्या लगा मैं डरती तुमसे? मैं घबराता है तुम्हारा? किसी से नहीं डरती मैं लड़ूंगी, आखिरी दम तक लड़ूंगी मैं। ये बुर्खा नहीं पहनूंगी मैं, नहीं, डोळे टाकून लढीन मैं लड़ूंगी आखिरी दम तक। हाँ मैं लड़ूंगी। डराता किसको है रे? उधर ही रुक, आ रही हूं मैं। साहू अक्का? हाँ येईल ना आता, चल। नहीं आएगी वो, मेरे जाने पहले ही चली गई, अब नहीं आएगी वो। भाईजांनी सांगितलेलं काम आम्ही पुढे ठेवलं, साहू अक्काच्या नंतरही आम्ही सुरू ठेवलं। होऊंगी फातिमा, पण आता नाही होत ग। आता बुधवार पेठेत जाऊन आले मी। नको विचारू काय झालं, मी नाही सांगू शकत तुला, मी नाही। अगं अशी काय करते? रडू नको, रडू नको। मला सांग, मी ऐकते ना, काय झालं बुधवार पेठेत? बुधवार पेठेत तू कोण? अगं मी रमाबाई भीमराव आंबेडकर। हाँ पहचाना पहचाना, भीमराव आंबेडकर। हाँ हाँ, जिन्होंने ज्योतिबा भाईजान को अपना गुरु माना था। हाँ हाँ हाँ, वही हूँ मैं, त्यांचीच पत्नी आहे मी। अच्छा अच्छा, हाँ रमा। हाँ हाँ हाँ, पण तुला काय झालं मला सांग? ते बुधवार पेठेचं काय बोलत होतीस? नको विचारू ग। बुधवार पेठेत आमचं घर होतं, खूप मोठं घर होतं। उस्मान शेख माझे भाईजान, ज्योती भाईजानचे चांगले मित्र होते। ज्योती भाईजांनी सावित्रीला शिकवायला सुरुवात केली तेव्हा गोविंद बाबांनी खूप विरोध केला, कारण स्वजातीयांनी त्यांना विरोध केला। आम्ही शिकू शकत होतो, कारण मुसलमानांमध्ये शिक्षणाला बंदी नव्हती, हिंदू धर्मात मात्र बंदी होती। तेव्हा गोविंद बाबा खूपच चिडले ज्योतींवर। तात्या तुम्ही माझं बोलणं एकदा ऐकून तर घ्या। मी रोज ओढवून घेतो, बाबा तुम्हाला कळत नाहीये। अहो तुम्ही काय समजताय ते आपल्याला कोण समजतात माहिती नाही तुम्हाला? तुम्ही कंत्राटदार आहात, धरण बांधलं तुम्ही, कशाने बक्कळ होतं, आणि मुळात प्रश्न हा पैशाचा नाहीये, मुळात प्रश्न आहे इज्जतीचा, सन्मानाचा। ते सणातरी आपल्याला माणूसच समजत नाही, आपल्याला ही शूद्र समजतात। भ्रष्ट तरी तुम्ही लोकी श्रेष्ठ। ते मला नको सांगू, ते मला नको सांगू। काय काम करतात तुम्ही नारी स्त्रियांना शिकवण्याचं, ते बंद करणार आहे ते बोला। नाही, मुळीच नाही बाबा, हे सारे अनर्थ एका अविद्येमुळे घडतायत बाबा। अरे बाबा, ज्योती तू शिकवतोस माझ्या सुनेला सावित्रीला सोबत नेतोस। हो, कारण तुम्ही नसलात तरी ती आहे माझ्यासोबत। तुला हे काम माझ्या घरात येऊन करता येणार, ते घर सोडून जावं लागेल। ठीक आहे, जातो मी। ज्योती जाऊ, चल अगं, आता काय रडत बसलीयस? निघू आपण। ज्योती आणि मग
ज्योतिबाईच्या निघून गेले का? माझ्या भाईच्या त्यांना घरी घेऊन आले. आम्ही त्यांनी लागली साऊला सगुणा आपल्याला आणि मला शिकवायला सुरुवात केली. हो मला आठवत. साऊ आता काय करायची माहितीये? अगं मी शाळा शिकली ते लोक विधवा होतात म्हणे. ज्या अक्षरांना गिरवतात ना त्याच्या अळ्या होतात म्हणे. मला तर रसायलाच यायचं. ते सनातनी म्हणत असतील का? साऊ होता मला सांगायची. अगं आणि नंतर हिरार मॅडम कडे आम्हाला शिक्षणाचं शिक्षकीचं ट्रेनिंग घ्यायला पाठवलं. सगुणाला मला आणि साऊला. मग 1 जानेवारी 1848 आम्ही पुण्याच्या बुधवार पेठेत पहिली शाळा सुरू केली. ऐतिहासिक शाळा. मुली यायच्या तिथे, ब्राह्मण मुली पण यायच्या. त्या शाळेत जाऊन आले मी आज. शाळा नव्हतीच का तिथं? शाळा नव्हती तिथं. लपतर होती नुसती शाळेची. पडक्या भिंती, विटा पडलेल्या, मलबा नुसता शाळेचा, पायऱ्या तुटलेल्या. ज्या वर्गात आम्ही शिकवत होतो ना मुलींना त्या वर्गात पिण्याची थोटकं दारूच्या बाटल्या पडलेल्या. ग ते बघवत नव्हतं मला. ते बघवत नव्हतं. साऊ ज्योतिबाच्या स्वप्नाचा सुराडा होता तो. कुठे आहे ते स्मारक? पहिल्या शाळेचं, ऐतिहासिक शाळेचं स्मारक. या देशातली पहिली मुलींची शाळा कुठे आहे? फातिमा, कुठे? फातिमा अगं रडू नको. आपली लेकरं देतील ना आपल्याला ते स्मारक परत शोधून नव्यानं बांधून देतील. विश्वास आहे मला. हा अरे लेकराय नो, माझ्या लेकराय नो. अरे कोणी स्मारक देतं का रे? स्मारक हा देशातल्या पहिल्या मुलींच्या शाळेचं स्मारक देतं का रे कुणी? माझ्या साऊ अक्काच्या शाळेचं स्मारक देतं का रे? माझ्या तात्यांचं, ज्योतिराव फुलेंच्या पहिल्या शाळेचं स्मारक देतं का रे कुणी? मुलींच्या पहिल्या शाळेचं स्मारक देतं का कुणी? रमा, तुला सांगू, 4 वर्षात 18 शाळा बांधल्या आम्ही. हा बया, 4 वर्षात? हा, अवघ्या 4 वर्षात 18 शाळा. मुलींसाठी, महारमांगांसाठी, शूद्राती अतिशूद्रांसाठी शाळा काढल्या, आश्रमशाळा बांधल्या. अक्का लई बहादर आहेस बघ तू. मी असं ऐकले की तू असंच शाळेत शिकवायला जात असताना तुला गुंडांनी अडवलं होतं. तू अशी सनसनावून त्यांच्या कानाखाली लगावली. गुंड धावतच निघाले बघ तिथून. लई हिम्मतबाज बघ तू अक्का. आणि तू काही कमी हिम्मतबाज आहेस वे? साहेब गेले होते लंडनला, तेव्हा घर खर्च भागवायला गेली होतीस ना कारखान्यात शिकवायला. मुकादमाने हात पकडला तर कशी सनसनीत लगावली होतीस त्याच्या? काय मला माहिती आहे. कुठूनच हिम्मत आली तेव्हा माझ्या हातात काय माहिती. पण अक्का तुला सांगते, घरी गेली आणि इतकी रडत बसली. लई घाबरली होती मी आतून. आणि तवाच ठरवलं परत त्या कारखान्यात जाणार नाही. आपल्या शेणगवऱ्याचं काम बरं त्यापेक्षा. रमा, शेणगवऱ्याच्या जागी तुझ्या हाती पुस्तक आलं असतं तर बरंच झालं असतं ग. साहेबांनाही नेहमी असंच वाटायचं की माझ्या हाती शेणगवऱ्या जाऊन पुस्तकं यावीत म्हणून त्यांनी घरातच एका मास्तराची नेमणूक केली होती. मला यायचंय शिकवायला एक मास्तर. हो का? अगं तुला सांगू, असंच एकदा मी साहेबांना पत्र लिहिलं आणि ते पत्र जाऊबाईंनी वाचलं. जाऊबाई अगं आनंदराव अण्णासाहेबांच्या पत्नी, मक्याची आई, म्हणजे मुकुंदाची आई. मी त्यांना मक्याची आईच म्हणते. त्या मला यशाची आई म्हणतात, नाही तर बाई म्हणतात. माझं पत्र पाहून हसायच लागलं. मी सांगितलं त्यांना आपल्या मास्तरांकडून मी यात दुरुस्ती केली म्हणून. शिकली, पत्र बी लिहायला शिकली, भाषण बी द्यायला शिकली, समजत शिकली. शेणी गवऱ्या सुटल्या तुझ्या हातातून पण एकदाच्या.
पण या सवर्णाच्या डोक्यातला, मेंदूतला, मनातलं शेण कधी जाईल माहिती नाही. ते जायला पाहिजे. हे मनू नावाचं शेण आहे ना, हे निघायला पाहिजे एकदा. महार मांग निंदा ठावी नाही देता, जाळा मनू ग्रंथा अग्नीमध्ये. बरोबर आहे. आपल्या गुरुजींच्या याच आदेशाचं पालन करत साहेबांना महाडच्या चौदार तळ्यावर जाऊन तिथं विधिवत जाहीर दहन केलं मनुस्मृती ग्रंथाचं. आमच्या नरदेहावरील कलंक आहे आणि तो आम्हीच धुवून काढणार. आम्ही अपवित्र आहोत हे सिद्ध करण्याचा तुम्ही कितीही नीचतम प्रयत्न केला तरी आम्ही पवित्र आहोत हे तुमच्याच मुखे बदवून घेतला खेरीज आम्ही शांत बसणार. तुम्ही हिंदू धर्माला लावलेला हा कलंक आम्ही आमच्या रक्ताला धुवून काढावा असा जर तुमच्या ईश्वराचा नेमानेम असेल तर आम्ही स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो आणि या पवित्र कार्याचे दूत आम्ही होणार आहोत. या भावनेनंच आम्ही निर्भय झालो आहोत. साहेबांचा असं भडकलेला होता पाहून मी लगेच एका कोपऱ्यात जाऊन दडून बसले. छोडो माझ्या मित्राची मी ज्योतिराव फुले तुझ्या वडिलांच्या घरी. काय म्हणालीस ना? उतर उतर चल नाही झाला चालू. रडू नको. माझ्या मित्राची माझ्या घरी चल. माझ्या घरी चल. माझी पत्नी आहे सावित्री. ती तुझी देखभाल कर. बाळाला जन्मदे सुखरूप नाही कुणाला त्यांना देते. चल घेऊ का चल चल. सावित्री 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 बघ मी कुणाला घेऊन आलोय. सावित्री मी आपल्या घरी एक फलक लावणार आहे. काळं पाणी टाळण्याचा उपाय. ज्या स्त्रियांच्या आडमार्गाने पाऊल पडून गर्भ राहिले असतील त्यांनी ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या घरी येऊन बाळंत होऊन जावं. बाळंतिनीचं नाव गुप्त राखण्यात येईल. सावित्री असेच फलक मी जत्रेच्या ठिकाणी लावणार आहे. बेटे लहान लहान मुलींची लग्न वयस्क माणसांशी करून देतात आणि अल्पवयात या मुली विधवा होतात आणि त्यांचे पुनर्विवाही करून दिले देत नाहीत. गजब सगळा कारभार. साऊ जत्रेच्या ठिकाणी या मुली जाऊन आत्महत्या करा. हे बरोबर. रमा रडू
प्राणाचाही गंगाधरला माझ्या गरिबी मुळे वाचवू शकली नाही. काय उत्तर देईल मी साहेबांना? काय उत्तर देईल? गंगाधर, माझा गंगाधर, माझा कसा मला अरे माझ्या वासरा, आपल्या घरी पहिले बाबा, आपल्या घरी हा माझ्यापेक्षाही उजवा होईल. आतापासूनच तंतोतंत माझ्यासारखा दिसतो. खूप आस लावली होती साहेबांनी त्याच्यावर. राजरत्न होताही तसाच हुशार. दिनांचंही सुखी राहू. माझा यशवंत डॉक्टर बनवलं, शिकवलं. पण जेव्हा शेठजी गेले ना तेव्हा आपण नाही धरू दिलं ग कोणी त्याला. म्हणाला तुमचा मुलगा नाही, दत्तक मुलगा आहे, आपण नाही धरणार तो. मी खूप विरोध केला पण माझं कोणी ऐकलंच नाही. मी खूप आरडाओरडा केला पण काही फायदा झाला नाही. शेवटी मी उठले, एका हाती आपटं धरलं आणि दुसऱ्या हाती यशवंताचा हात आणि घेऊन निघाले स्मशानाच्या दिशेने. माहित आहे ना शेठजींना पक्षाघात झाला होता, उजव्या हाताला लकवा मारला होता. तरीही डाव्या हाताने लिहून ग्रंथ पूर्ण केला. सार्वजनिक सत्य धर्म. तुला मी इकडे बोलवून लोकांची सेवा. पण आता सर्वत्र प्लेटची साथ आहे. म्हणून तर बोलवून घेतलं ना तुला. हो म्हणून मी आलो. आपल्या शेतातच आपण तंबू काढला, तिथे दवाखानाही सुरू केलाय. रुग्णांची सेवा कर. मी पेशंटला आणून देते, तू त्यांचा इलाज कर. आई आई नाही, ऐक माझं. हा घातक आहे रोग.
संसर्गजन्य. अरे बाबा, संसर्गजन्य घातक आजार आहे म्हणून तुझे ताते काय स्वस्त बसले असते काय? हा? ते बरोबर. तुला माहित आहे नारायण मेघाजी लोखंडे सारखा असा वल्ला मोठा माणूस त्या प्लेग मध्ये मरण पावला. माहित आहे ना? आणि रुग्णांची सेवा करता करता मी जरी कामी आले तर मी समजेन. आणि यशवंत, तू जरी कामी आलास ना तर सार्थक होईल तुझ्या जीवनाचं. जा तू सेवा कर. मी जाऊन येते तिकडे महारवाड्यात. ते बाबाजी गायकवाडांचा तो पांडुरंग मुलगा ना 11 वर्षांचा, त्याला प्लेगची लागण झाली आहे. मी घेऊन येते. हा त्याला. तू काही ऐकणार नाही. जा, सांभाळून जा ग. पांडुरंग झाशीच्या राणीसारखी पांडुरंगाला आपल्या पाठीवर बांधून सावक्का यशवंताच्या दवाखान्यात घेऊन आली. पांडुरंग वाचला पण सावक्का गेली. पुढे प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करता करता यशवंतही गेला. धन्य धन्य तुम्ही सावित्रीमाई, मला धन्य तुमची शिकवण. पांडुरंगा, तुझ्यासाठी नवा पंढरपूर बांधीन म्हणालो होतो. वेळ आता आलेली आहे. मी उद्याच येवले मुक्कामी घोषणा करतो. मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही. इकडे गांधी बाबांनी मरेपर्यंत उपवास धरले, त्यामुळे तुमच्यावर सारा देश उलटलाय. रोज रोज तुम्हाला धमकीची पत्र येतात. तुम्ही गांधी बाबांचे प्राण वाचवले कारण कस्तुरबाबाई आणि त्यांचा मुलगा तुम्हाला गांधी बाबांचे जीवदान मागाया. तुम्ही त्यांचं कुंकू वाचवलं, मला लई धन्य वाटलं. तुम्ही केला ना पुण्यात करार, मग आता असे उदास बेचैन कशा काही आहात साहेब? रमा, या समाजासाठी राष्ट्रासाठी माझा प्राण गेला असता तर वाईट वाटलं नसतं. पण माझ्या समाजाचे स्वतंत्र मतदारसंघाचे बळी दिले आहेत मी. हे व्हायला नको होतं रमा, हे व्हायला नको होतं. साहेब असा विश्वास ढळू देऊ नका. मला माहिती आहे तुम्ही या समाजाचे सारे हक्क पुन्हा नव्याने मिळवून द्या. बिलकुल. रामू, तुम्हाला एकट्याला सोडून का गेलीस? तुम्हाला एकट्याला सोडून का? रामू, तुझ्यासाठी पंढरपूर बांधायचं. सांगितलं होतं ना माझ्या साहेबांनी, मला म्हणलं माझ्यासाठी नवं पंढरपूर बांधतील. साहेबांनी मला केलेला वादा पूर्ण केला. कुठे? ते बघ साहेबांनी माझ्यासाठी नवं पंढरपूर बांधलं. तिथं सगळ्यांना येता येतं, कुणालाच मज्जाव नाही. सगळ्यांना समान अधिकाराला येता येतं. तिथं सगळे एक सारखे असतात. माणूस ते बघ ती दीक्षाभूमी.
असताना आम्हाला केव्हाच गडप केलं होतं ग. जसं या व्यवस्थेनं छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलं. तात्यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली. हा, त्याची डागडुजी केली आणि नव्यानं पहिल्यांदा शिवजयंती सुरू केली. शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिला तो ज्योतिराव फुलेंनीच, माझ्या तात्यांनी. काळ गेली, अज्ञान पळाले, सर्व जागे केले सूर्याने या. सर्व जागे. सूर्याने. नाही, पण मला मान्य नाही तुमचा हा झिरपतीचा सिद्धांत मिस्टर हंटर. According to the story, उच्चवर्णीयांना जर शिक्षण मिळालं तर ते तुम्ही विरोध का करताय फुले? मिस्टर हंटर, एक लक्षात घ्या, शिक्षण, ज्ञान, कौशल्य, कला, संपत्ती, अधिकार, सत्ता कधी असं वरून खाली झिरपत झिरपत खाली खाली येत नसतं. म्हणून मी म्हणतो, सगळ्यात आधी खालच्या लोकांना शिक्षण द्या, शूद्रांना अतिशूद्रांना शिक्षण द्या, नंतरच वरच्यांचा विचार. समजलं मिस्टर हंटर? Yes, I'm coming. हो रे बाबा.